मित्रांनो, तर पाठीमागं पाहताय हे दरवाजा हा यमुना द्वार आहे. तर यमुना द्वारमधनं आपण नाही वे हे पाहू शकताय तुम्ही. यमुना द्वारमधनं आपण इथनं बाहेर निघतोय प्रयागराजमधनं. मित्रांनो पाहू शकताय नागपूर 572 किलोमीटर नदीच्या प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता ज्यावेळेस वनवासाला निघाले होते त्यांनी नव्हे पहिला मुक्काम नव्हे ह्या नदीच्या काठी केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मधनं मध्य प्रदेशमध्ये आलोय आता मी. आणि भाई ने जो यात्रा प्रारंभ की है बहुत ही अच्छी यात्रा है और सबसे बड़ी बात ये थी कि ये अकेले इस यात्रा पे निकले. बहुत डेयरिंग काम था इनका और ईश्वर भगवान श्री राम ने इनकी यात्रा पूरी की. इतना खतरनाक ॲक्सिडेंट लाईव्ह मी पहिलाच तर धडकलो बरोबर. भाई लगा तो नहीं ना आपको अंदर किसी को? अंदर किसी को लगा नहीं ना? सेफ है ना? लई कोणाचं हॉटेल होतं तर त्या हॉटेलमध्ये जेवण करतो. इथं पाहू शकताय डाळ तडका घेतलाय. त्यांना तेच सांगितलं तर लईच तेज केलं एकदम जाळच कळलं असा तेज केलाय बहुतेक. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता मी आहे प्रयागराजमध्ये. प्रयागराजच्या बाहेर निघतोय म्हणजे आपल्या घराच्या दिशेने. तर कालचा मुक्काम नाही इथं केला होता. या पेट्रोल पंपावर पाहू शकता अशा प्रकारे इथं गाडी लावली होती आणि इथं आपला टेंट लावला होता. लोक एकदम चांगली होती पेट्रोल पंपावरची. त्यांना भारी वाटलं. इथली प्रयागराजची माणसं चांगलीच आहे, काय अडचण नाही आहे. अशा प्रकारे थांबलो होतो. आजचं वातावरण एकदम क्लिअर आहे. दुःख काहीच नाही आहे, फॉग काहीच नाही आहे आणि टेम्परेचर पण एवढं कमी नाही आहे. म्हणजे 15 डिग्री सेल्सिअस 15पेक्षा कमी असेल. 2 मिनटं मी चेक करून सांगतो लगेच. आपण लगेचच सांगतो तुम्हाला किती होतं डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. जास्त नाही टेम्परेचर काल नाही 12 डिग्री सेल्सिअस आहे. पण माझं शरीराला सवय झाली 6-7 डिग्री सेल्सिअसची. तर 12 डिग्री टेम्परेचर मला काहीच वाटत नाही. अशा प्रकारे आहे. तर गार काही एवढं लागलं नाही. आपल्या इथं ह्याच्यात थुडथुड उडली असते सगळी. तर चला आता एक व्हिडिओ एडिट करतो यूट्यूबचा आणि मग निघतो. इथं 8:30 वाजेपर्यंत थांबतो. ऊन पडल्यावर निघतो ऊन. ओके चल. अशा प्रकारे इथं स्टाफ राहिला होता. आता त्यांनी ही उघडलं तर मी पॉवर बँक एक चार्जिंगला लावली आणि एक घेतली. अशा प्रकारचं आहे. आता मी आहे प्रयागराजमध्ये. तर कालच आपण नव्हे माघ मेळ्याचं स्नान केलं प्रयागराजमध्ये आणि आज आपण प्रयागराजच्या बाहेर काल येऊन मी नव्हे टेंट लावला होता एका पेट्रोल पंपावर. कालची बघा ही कपडेचं आंघोळ केलेली वाळली नाही आहेत, वाळायलाच टाकलेली आहेत अजून. तर मेन म्हणजे जसं महाकुंभला जशी राहण्याची व्यवस्था होती तशी माघ मेल्यामध्ये नाही आहे. जास्त करून रहन बसेरा बनलेला नाही आहे, म्हणजे जनाश्रयगृह बनलेले नाही आहेत. थोडेफारच आहे ते. एक रेल्वे स्टेशनच्या शेजारी, एक बस स्टँडच्या शेजारी आणि एक जे मेन मेळ्याच्या तिथे एखादं आहे. असं 3-4च बनलेले आहेत, जास्त बनलेले नाही आहेत. त्यामुळं काय मागच्या वेळेस गतसोय नाही आहे. मागच्या वेळेस मी नव्हे 11 दिवस होतो महाकुंभमध्ये. मला एक दिवस पण टेंट लावायला लागला नव्हता. अशी राहण्याची सोय वगैरे होती. कारण हा दरवर्षी येणारा मेळा आहे. त्यामुळे इथं काही ह्यावेळेस एवढी सोय केलेली नाही आहे. अशा प्रकारे आहे. तर एका पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता. आता टेंट वगैरे आवरायचा आणि आपल्या घराच्या दिशेने निघायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ येतोय. आता 100पेक्षा जास्त दिवस लागतील मला घरी पोचायला. इथनं अजून नाही 1325 किलोमीटर आहे. 1325 किलोमीटर. थंडीचं वातावरण आहे. थंडीत मी 200 किलोमीटर चालवायचं ठरवलं आहे. म्हणजे अजून 7 दिवस लागतील मला घरी पोचायला असं आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचे. भाऊ तुमचा पॅशन प्रो गाडीवर 4 देशाची यात्रा केली. भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार अशा 4 देशाची यात्रा केली आणि घरी निघालाय परत. तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. इथं जवळपास 10:30 वाजल्या व्हिडिओ वगैरे एडिट करण्यात आणि आता निघतोय. तरी ऊन काय पडलेलं नाही आहे. तर टेंट वगैरे आवळतो आणि निघतो. अशा प्रकारचं वातावरण आहे. इथं पाहू शकताय आता 10:30 वाजत आले. असं तुम्हाला दाखवतो किती वाजले. तर काय इथं व्हिडिओ एक्सपोर्ट होते. 10 वाजून 22 मिनटं झाल्यात. तर 10 वाजून 22 मिनटाला निघतोय आता. बॅग वगैरे सगळे आवडलेत. मी फक्त बाहेर काढायचे आणि टेंट फोल्ड करायचं एवढंच आहे. बाकी चलो करूया. हे सगळं सामान बाहेर ठेवतो. ओके मित्रांनो तर फायनली निघतोय. सगळं आवडलंय आता. बॅग पण बांधल्यात सगळ्या. आता फक्त हे ऑइल गळतंय. ऑइलचंच लय मेजर प्रॉब्लेम आहे. रोज सकाळी गळते. तर ऑइल लेवल चेक करतो. ऑइल लेवल कमी असली तर ऑइल टाकतो, लेवल करतो आणि निघूया मग पुढच्या दिशेने. ओके चलो. अशा प्रकारे आपली गाडी, अशा प्रकारे मी, अशा प्रकारे निघतोय. ह्यातनंच फोटो काढला आता मी फेसबुकला टाकण्यासाठी. ओके चलो बाय बाय. बाय बाय नाही चला आजचा प्रवास पाहूया किती लांब जातोय काय होतंय. ओके चलो.
मित्रांनो तर गाडीचं ऑइल गळतंय, तर आपल्याकडे पक्कड वगैरे सगळं सामान आहे, तर ऑइल लेवल चेक करून घेऊया पहिली, कारण ऑइल खाली गळतंय. त्यामुळं ऑइल लेवल महत्वाची. ऑइल जर कमी झालं असलं तर टाकू आपण. सुनो मेरे वीरो मेरी कहानी मैं सोफिया दा राजा. वीरो लय मोठा होईल व्हिडिओ. ऑइल काय आलं काय हे ऑइल आहे आपल्याकडं, थोडी कमी ऑइल लेवल. गाडी तशी बराच वेळ उभी आहे, म्हणजे काल दुपारपासून संध्याकाळपासून उभीच आहे. तर 100 ml टाकूया. जेव्हा कळते किती ऑइल टाकलं आपण. 100 ml नाही झाला अजून. त्या डब्याची एक खासियत आहे की भाऊ किती ऑइल टाकतोय ती पण कळतंय आपल्याला, किती टाकलंय किती नाही. चला बाय बाय. आली का लेवल ती पाहूया. ओके आता बघ 700च्या जास्त झालं लेवल, तर आता 100% आली असेल. आली एकदम ओके लेवल आली. चलो मित्रांनो, तर पहिलं पेट्रोल टाकूया. ओके पेट्रोल ओके. भाऊ आहे पेट्रोल टाकायचं मित्रांनो. चलो सर, चलो बाई, चलो सर. ओके तर मित्रांनो यांना बाय बाय म्हणून निघतो आता फायनली. काय राहिलं का माझं नाही. मित्रांनो तर पाठीमागं पाहताय हे दरवाजा, हा यमुना द्वार आहे. तर यमुना द्वारमधनं आपण नाही वे हे पाहू शकताय तुम्ही. यमुना द्वारमधनं आपण इथनं बाहेर निघतोय. प्रयागराजमधनं आपण सरस्वती द्वारमधनं एंटर केलं होतं. आणि तुम्ही अयोध्येला जाणार असाल तर तिकडं गंगा द्वार आहे. अशा प्रकारे 3 द्वार आहे तिथं यायचे. यमुना द्वार, गंगा द्वार आणि सरस्वती द्वार. तर आपण वाराणसीहून सरस्वती द्वारने आलो होतो आणि आता आपण यमुना द्वारने बाहेर निघतोय प्रयागराजच्या. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. हे द्वार क्रॉस केल्यानंतर ना नाही वे किलोमीटर 308 दाखवत. 1308 किलोमीटर दाखवतोय. 1308 म्हणजे 1500 किलोमीटर होणार आहे. आपल्याला उलटं सुलटं फिरायला लागतंय प्रत्येक ठिकाणी. आता समजा महाराष्ट्रात गेलो काही लोकांना भेटायचं असलं तर उलटं सुलटं होणार आहे थोडंफार. अशा प्रकारे 1500 किलोमीटर आहे इथनं. 1500 किलोमीटर आपल्याला घरी पोचायला लागणार आहे. 1500 म्हणजे 7 दिवस पकडून चला. 11 तारखेला नाही तर 12 तारखेला येईल मी घरी. मित्रांनो तर जेवण झालं मग लक्षात आलं शेवभाजी घेतली होती, रोट्या आणि भात. तिकडं जेवण स्वस्त आहे. 120 रुपयात जेवण झालं पोटभर. भात बी खाल्ला, शेवभाजी बी खाल्ली, 5 रोट्या बी खाल्ल्या. अशा प्रकारे आहे 120 रुपयात जेवण झालं फुल. तो आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. चलो बडीशाप खातो, बडीशाप. मित्रांनो तर कचरा बघा रोडच्या बाजूने कसं आहे. कुठलं हे उत्तर प्रदेशमधलं एक शहर आहे भाऊ. साफसफाई तरी ठेवायची कमीत कमी. काय रोडवर बघा कसला कचरा पडलाय. आता आपल्या देशाला असं असल्यावर नावं नाही ठेवणार तर काय होणार आहे भाऊ. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार जास्त खराब म्हणून ओळखलं जातं आहे. बिहारमध्ये पण असाच रोडला कचरा पडलेला असतं. उत्तर प्रदेशमध्ये पण असाच कचरा. जिथं मेन मार्केट आहे, मेन बाजारपेठ आहे, तिथं सगळंच कचरा रोडवर अशा प्रकारचं. चला जाऊया आपल्याला आता जायचे पुढे रेवापर्यंत पोचायचं आपल्या. मित्रांनो तर मी कालपासून ऑब्झर्व करतोय की इथं नाही उत्तर प्रदेश आहे ना, इथं कुणीच पाईपलाईन वगैरे केलेली नाही आहे. आणि कारण इथं नाही ऑलरेडी पाणी असते. पावसाच्या दिवसात सगळी गिजगीज असते. त्यामुळे इथं भात शेती जास्त केली जाते. ज्यावेळेस उन्हाळा येतो इथं पाहू शकता तुम्ही. आता सांगतो मी तुम्हाला रोज
ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस काय करतात ते त्यांच्याकडे एक इंजिन असते, त्याला 2 चाकं असतात, त्या चाकावर ते ढकलत नेतात आणि ज्या टप्प्यात पाणी त्या टप्प्यात ते इंजिन टाकतात आणि त्या इंजिनला पाईप जोडतात आणि पाईप जोडून पाणी शेतात नेतात. अशा प्रकारचं नियोजन असतं त्यांचं. मी नाही बऱ्याच जागा पाहिलं की हे कुठलं तरी वड्याला इंजिन टाकतात आणि तिथलं पाणी आणतात आणि ह्याला वनबन आहे, सारं नाही, काय नाही, डायरेक्ट पाईप उचलायचं आणि दुसरी जागावर टाकायचं. अशा प्रकारे केलं. एक गहू पेरलाय गहू. कुणाकडे जिथं पाईपलाईन काहीच दिसली नाही मला आत्तापर्यंत. एखादा प्रगतशील शेतकरी असेल त्याकडे असेल, नाही तर बाकीच्यांचं सगळंच असं आहे, कारण पावसाळ्या दिवसात ऑलरेडीच पाणी असतंय तिथं. चलो आपण आता एमपीत प्रवेश काय नाही, हे शेर नाही, हे शेवटचाच नाही, चाकघाट. जाताना तुम्हाला आठवलं असेल नाव, चाकघाट मी सांगितलं होतं. मित्रांनो तर सगळं चला पेट्रोल टाकलं आता, टाकी जवळपास फुलत झाली. कारण एम पीमध्ये मागे 105 रुपये जायचे, 106 रुपये तर आपल्याला हे कामाला येईल. हे अशी चुकीचं मी तिथं का टाकलं असं, मी जर ह्याच्यात आसाममध्ये पेट्रोल टाकलं असतं ना भाऊ, तर माझं पाकिटातलं पैसे अजून वाचलं असतं. पाकिट पडलं नसतं, पेट्रोल टाकायला मी काढलं असतं, परत व्यवस्थित ठेवलं असतं. अशा प्रकारची गोष्ट आहे. पैसे ते होऊन जातं, जाऊ द्या, काय नाही, झालं गेलं, गंगेला मी आलं, मी करून आलो मी गंगेमध्ये. मित्रांनो तर पाहू शकता इथनं उत्तर प्रदेश सीमा समाप, कन्याकुमारी 303 किलोमीटर, नागपूर 572 किलोमीटर, जबलपूर 314 किलोमीटर आणि सतना हे 141 किलोमीटर. तर चला इथे फोटो काढूया. मित्रांनो पाहू शकताय नागपूर 572 किलोमीटर. तर मित्रांनो मला नाही 96 दिवसानंतर महाराष्ट्रातील एका शहराचा बोर्ड दिसलाय. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत होतो बारामती ते भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रा, ती पण पॅशन प्रो या गाडीवर. आणि त्यातील दिवस आहे आज 97. आता 97व्या दिवशी नव्हे मी आत्ता उत्तर प्रदेशमध्ये, काल आपण नव्हे प्रयागराजमध्ये गंगा स्नान केलं माघ मेळ्याचं. आणि आपण आता परतीच्या प्रवासामध्ये, तर आपण आता उत्तर प्रदेशमधनं बाहेर निघतोय आणि मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. तर मित्रांनो मला 97 दिवसानंतर नव्हे 96 दिवस पूर्ण झाले, 97व्या दिवशी नव्हे महाराष्ट्राच्या शहराचा बोर्ड दिसलाय मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमचा भाऊ इतक्या लांब फिरून आलाय, तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव द्यायचं आहे मित्रांनो. तुमच्या एका फॉलोमुळं खूप मोटिवेशन भेटतं मित्रांनो. पॅशन प्रोसारख्या या साध्या गाडीवर एवढ्या 4 देशाची ट्रिप करणं सोपं नाही आहे मित्रांनो. आणि तुमच्या भावाने ते करून दाखवलंय, महाराष्ट्रातील एका माणसाने ते करून दाखवलंय. माणसानं मित्रांनो फक्त फिरण्यासाठी जिगरा लागतो, बाकी काही नाही लागत. तुमच्या भावाकडं तो आहे आणि त्यांनी 4 देशाची ट्रिप पॅशन प्रोसारख्या गाडीवर पूर्ण केली मित्रांनो. तुमच्या एका फॉलोमुळं नाही मराठी माणसाला इतकं मोटिवेशन मिळतंय आणि पुढं जाण्यासाठी हिंमत मिळते, अजून प्रवास करण्यासाठी. तर मित्रांनो फॉलो नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठला पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा मला जवळपास 97व्या दिवशी मला महाराष्ट्रातील एका शहराचा बोर्ड दिसलाय मित्रांनो. तर आपण आलोय आता, म्हणजे हे इथनं पुढं आपल्याला रेवा जिल्हा चालू होतो ह्याच्यातला, मध्य प्रदेशला. पाहू शकता इथं मध्य प्रदेश, नागपूरचा इथं पण बोर्ड होता की. ओके अशा प्रकारे आणि इथं एक फोटो काढूया मध्य प्रदेश सीमा आरंभ. मित्रांनो तर फायनली आपण तिथं उत्तर प्रदेश सीमा आरंभ त्या साईडला दिसतंय आणि इकडं मध्य प्रदेश सीमा आरंभ आहे. आपण ह्या दोन्हीच्या बॉर्डरमध्ये थांबलो होतो. तर हे मी इथं फोटो काढायला थांबलो होतो. तर ही आहे एक माणूस, ती म्हणते माझं पॉर्ग रील काढतंय, काढून देऊ का नको, अशा प्रकारे. हां ओके थँक्यू. मित्रांनो तर आता नाही आपण एम पीमध्ये प्रवेश केला आणि इथं एक ही तमसा नदी म्हणून लागले. तर हे 2 भाऊ होते, हे 2 भाऊ इथं फोटो काढत होते, त्यांच्या मदतीनेच मी फोटो काढून घेतले. क्या बोलोगे भाई? एकदम बढ़िया है, एकदम फर्स्ट क्लास. त्यांना भेटून चांगलं वाटलं. हे म्हणतोय अरे अशी माझ्यासारखी गाडी घेऊन फिरायचं, काही असली गाडी घेऊन फिरतोय. अरे म्हणलं जी आहे त्याच्यात आप गाड़ी लिए हो तो घूमे क्या किधर? आप शादा अभी तक मेला भी नहीं गए हो. अरे मेला तो हमारे पास में ही, हम लोग जाते रहते हैं ना, जाते रहेंगे, घूमते रहते हैं मेले. नहीं मेला तो अभी स्टार्ट हुआ है, पहिला स्नान कल ही हुआ है. जाएंगे धीरे धीरे. तो चला यांना भेटून खूप भारी वाटलं. बढ़िया है यो कलर, मेरे को पसंद आया मैगविल का इसका. चलो मित्रांनो तर ही नदी आहे तमसा.
हे तामसा नदीचं सांगायचं म्हणलं इतिहास तर काय आहे तर मित्रांनो, ही नदी नाही वे MP आणि UPच्या बॉर्डरवर आहे. काही ठिकाणी ही UPमध्ये, काही ठिकाणी ही MP मध्ये. तर ह्या नदीच्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता ज्यावेळेस वनवासाला निघाले होते त्यांनी नव्हे पहिला मुक्काम नाही वे ह्या नदीच्या काठी केला होता. असं या नदीचा इतिहास आहे. अशा प्रकारची ही नदी आहे. एकदम इतकं चकाचक पाणी आहे ना, वळणं पाहिलं की तळ दिसतोय खालचा, इतकं चकाचक पाणी आहे या नदीचं. तर चला निघूया आता आपण. ओके, बाय बाय मित्रांनो. तर आता MP मध्ये आलोय आणि इथं नाही वे असा काळ्या कलरचा ऊस आहे आणि हा ऊसाचं काय चाललंय नक्की ते विचारू आपण. ह्याला काय ते कार्यक्रमाला यूज करत असतील कारण बरोबर भरपूर जागा यूज कर. भाई ये गन्ना क्या है, खाने के लिए है क्या? गन्ना हाँ, गन्ना ये 80 रुपए जोड़े हैं, 60 रुपए हैं, 50 रुपए हैं, किस 40 लिए है पर ये? जोड़े। ये हाँ ये अभी पूजा होने वाली है ना, हाँ हाँ, उसकी जो 6 तारीख को आएगी तो उसी के लिए है। ओके ठीक है ठीक है. अच्छा इसलिए है क्या? और इधर ऐसा पीले कलर वाला गन्ना नहीं रहता क्या? ऐसा ही काला कलर वाला पीले रहता? कलर नहीं रहता। ठीक है. नेपाल के हैं आप? नहीं नहीं, मैं तो महाराष्ट्र का हूँ. ऑल इंडिया टूर में है क्या? ओके, हाँ हाँ चैनल आपका कौन सा है? ठीक है. चलो. दे दे। नहीं नहीं यार, मैं किधर लेके जाऊंगा यार, हमारे इधर बहुत गन्ना है. पर ऐसा नहीं है, मेरे को कुछ तो अलग दिखा इसलिए मैं रुका. हमारे इधर ऐसे वाले नहीं नस्ल लगाते. नेपाल से हैं? नहीं नहीं, महाराष्ट्र. चलो, किधर से नेपाली लग रहा हूँ मैं तो. इधर कहाँ जा रहे हैं? इधर मैं घर जा रहा हूँ अभी. चल हाँ ठीक। चला मित्रांनो, इथं आपल्याला फिल्टर पाणी भरून घेऊ इथं आधीवर. लई दिवसातनं फिल्टर पाण्याचं प्लांट दिसला आहे गावला. ओके. हर हर महादेव मित्रांनो. तर उत्तर प्रदेशमध्ये मधनं मध्य प्रदेशमध्ये आलोय आता मी आणि इथं आल्यावर नाही पाण्याचं कॅन्ड आणि बाटल पाहण्यासाठी इथं थांबलो होतो बाटली पाहण्यासाठी. तर हे सर आहेत आपले, हे मध्य प्रदेशमधले आहेत. तर त्यांना पैसे देत होतो तर ते घेई नाहीत. क्या बोलोगे सर आप? भाई ने जो यात्रा प्रारंभ की है बहुत ही अच्छी यात्रा है और सबसे बड़ी बात ये थी कि ये अकेले इस यात्रा पे निकले. बहुत डेयरिंग काम था इनका और ईश्वर भगवान श्री राम ने इनकी यात्रा पूरी की. बहुत बहुत धन्यवाद इनको. ओके. तर मित्रांनो, यांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांना खूप अभिमान वाटला की भाऊ एकट्याने लांब फिरून आला, हे झालं. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. असे खूप लोक भेटत असतात, काही लोकांबरोबर मी व्हिडिओ काढतो. चला बाय बाय मित्रांनो. तर ते वळती दिसते का तिथनं आपण मागच्या वेळेस व्हिडिओ काढला होता की भाऊ किती हिरवळ दिसते. तर आपण त्या पॉईंटला आलो आहे आता परत. आता हे डोंगर चढून गाठ चढून वळती जायची तिथे. चलो, लई थंडी वाजते भाऊ. मित्रांनो, तर इथं रोडनी जाताना तुम्हाला म्हणलं ना इथं व्ह्यू पॉईंट आहे. तर अशा प्रकारे व्ह्यू येतो इथं, पाहू शकता सगळ्या शेतीचा. आता एवढा खास येत नाही. ज्यावेळेस आपण गेलो होतो ना त्यावेळेस सगळी पूर्ण भात शेती होती. त्यावेळेस इतकं भारी दिसत होतं ना सगळं काळ. तर रोडमध्ये ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंट झाला आहे, बॅटरीमुळे ट्रक बंद पडला आहे. चलो, घाट आपण चढून आलो आहे वरती आता. आपण आता चाललो आहे पुढच्या दिशेने. ओके मित्रांनो, तर आपण जर प्रयागराजला नसतो ना आलो तर डायरेक्ट ह्या हायवेने गेलो असतो. मित्रांनो, तर बघा हे पान मसाल्याची ॲडव्हर्टाईज कशी चालली टेम्पोमध्ये. फ्रीमध्ये चालते लोकांना काय काय माहिती. पान पराग. चलो मित्रांनो, तर परत आलोय चार्जिंग केबल घ्यायला. हा चार्जिंग केबलनीच मला नको आणलं ह्यावेळेस. ओके देव नाही जाणार रहा. मित्रांनो, तर रेवा या ठिकाणी पोहोचलोय आपण आता. तिथनं हायवे मी नाही, गाव सिटीतनं रोड दाखवतो मॅप. मी ऑप्शन पण दाखवा नाही दुसरा. चला जाऊया. किती किलोमीटर आहे काय माहिती. पास करायला एक शेअर 4-5 किलोमीटर ते असेल असं वाटतंय मला. जर जिल्हा असेल तर 10 किलोमीटर ते असेल. चलो आपल्याला मित्रांनो, तर एकदम जबर असा व्ह्यू दिसला आहे आपल्याला इथं मध्य प्रदेशमधील रेवा या गावामध्ये. तर कसलं जबराट पाणी पडतं यार, नाथ भाऊ एक नंबर. तर आपण आपली इथं गाडी
आणि इथं आपण हा व्ह्यू पाहतोय, एक नंबर व्ह्यू. ओके चलो. हाँ ओके ओके. आप कल प्रयागराज में थे क्या सुबह? नहीं, हाँ रात ही में निकले हैं. ओके ओके. बहुत दूर आ गए फिर. हाँ ओके ओके चलो. पाहुणी झेंडा लावलाय आपला हनुमानाचा, दिसायला वेगळा दिसतोय बरोबर. दाढी बिडी कशी वाढवली बोकडागत. चला तर आपल्याला हायवे, मेन हायवेला जाऊन टेंट लावू कुठं. तर रिवा हे गाव क्रॉस करून आपण नाही आलोय आता परत हायवेला. आता हायवेला आता कुठं ते पेट्रोल पंप पाहूया एखादा, तिथं टेंट लावूया. असं पेट्रोल पंप पाहूया तिथं, म्हणजे हॉटेल पण जवळ असेल जेवणाचं. चलो. मित्रांनो तर जेवण करतोय संध्याकाळी, पेट्रोल पंप बुडगायच्या अगोदर जेवण करतोय. एक हॉटेल चांगलं दिसलं, रेट पण कमी होते, त्यामुळे जेवण करतोय. मटर पनीर आणि रोट्या. मित्रांनो तर इथे एक पेट्रोल पंप भेटला आहे, तर आता इथं टेंट लावा विचारूया काय म्हणतात काय नाही. कारण उजव्या साईडला आता कुठं पेट्रोल पंप दिसत नाही. ओके, झाडून बिडून बी काढतात हे. मित्रांनो तर फायनली आलो एका पेट्रोल पंपावर. इथं राहण्याची व्यवस्था झाली. आता इथं टेंट लावतो, इथं गाडी लावली. आता इथं नाही म्हणले, मला म्हणले ते पलीकडची प्रॉपर्टी आमचीच आहे आणि जाऊन तिथं लावा. मग त्यांना वाटलं की ह्याचं मिळण्यासाठी एखादी बस आली मॅनेजरला, तर ते म्हणे तिकडं लावा, इथं नाही जागा, टॉयलेट बाथरूम देतो. एकटाच आहे म्हणल्यावर लावा म्हणले इथं. मित्रांनो तर फायनली टेंट वगैरे पण लावलंय इथं. अशा प्रकारे टेंट लावलंय, पाहू शकता. इथं गाडी, इथं टेंट लावले. अशा प्रकारे पंप आहे. ओके चला. थंडी लई वाजते इथं, वारं सुटलंय. मोकळ्या टाकळ्या पंप आहे, तिकडून असं वारं येतं डायरेक्ट. किती डिग्री टेम्परेचर आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. आता 11 डिग्री सेल्सिअस आहे. चलो 9 डिग्रीपर्यंत जायचे चान्सेस आहे. 7 डिग्री बघा, 7 डिग्रीपर्यंत जायचे चान्स आहे. ओके चलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता आहे मी मध्य प्रदेशमध्ये. तर रेवा या गावाच्या पुढे 15-20 किलोमीटर तिथं पेट्रोल पंप मुक्काम केला होता. तर आज नाही वेळ जवळपास 10:30 वाजले. 10:30 वाजले तरी मी हल्लो नाही. व्हिडिओ वगैरे एडिट केला. वातावरण असं दुखाटच आहे, अजून ऊन बिन नाही आलं एवढं तरी पण. तरी थांबतो अजून अर्धा तासात. तर मग इथनं निघतोय मी पुढच्या प्रवासाला. अशा प्रकारे पॉवर बँक वगैरे चार्ज होतात तोपर्यंत. कारण रात्री काय चार्जिंग करायला काही चान्सच नव्हता. अशा प्रकारे काही रायडरचा ग्रुप आला आहे भाऊ. कुठले कर्नाटकचे दिसतात सगळे. कर्नाटक नाही, कर्नाटकी म्हणजे कर्नाटकचेच आहेत. किधर से किधर से आप? मैसूर, कर्नाटक. म्हैसूर से. अरे बढिया. चला मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो. तर मी नाही आता MP मध्ये, कालचा आपला मुक्काम MP मध्येच रेवा येथे होता आणि इथनं निघणारच होतो. आज लई लेट थांबलो, 10:30 वाजेपर्यंत थांबलो. व्हिडिओ वगैरे एडिट करत होतो. तर इथं नाही ह्या 3 गाड्या आल्या कर्नाटक पासिंगच्या आत्ता. आणि हे भाऊ येथे भाऊ आपले कर्नाटकचे. आप तीन है, तीसरा किधर गया भाई? क्या बोला गे भाई? क्या बोल रहे हैं यार, अच्छा कर रहे हो आप. हाँ पूरा घूम के आ रहे हो नॉर्थ ईस्ट. और क्या नेपाल गए थे ना? हाँ नेपाल सब घूम के आए. और दूसरा भाई है, भाई आजा. भाई आया है कि बाल सेट कर रहा है भाई. मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी एकदम 390 है क्या सबकी? हाँ 2-390. ओके आजा. हेलो बहुत अच्छा लगा सर को देखकर. मतलब ऑल इंडिया टूर भी किया है, भूटान गया, नेपाल गया, म्यांमार गया और बहुत अच्छा लगा.
ओके ओके, आप क्या होटल रहते हैं, कैंपिंग करते हैं? नहीं नहीं, हम कैंपिंग करते हैं, मतलब कंटिन्यूस राइड करते हैं। ओके ओके ओके, आपकी तो गाड़ी बड़ी है, एक एक दिन में हजार भी खींच लेते रहेंगे आप। वो ऐसे कर सकते हैं, मतलब ज़्यादा सीसी है ना तो। ओके ओके, तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर चला, अशा प्रकारे कालचा मुक्काम होता. अचानक आमची भेट झाली त्या भाऊंची ना आमची, तर चांगलं वाटलं. आपला इथं टेंट होता. तर अजून पण आजचा पण मुक्काम आपला MP मध्येच राहील, उद्याचा पण MP मध्येच राहील असंही बहुतेक, कारण थंडी जास्त आहे त्यामुळे जास्त ट्रॅव्हलिंग होत नाही. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर फायनली आपण निघतोय. तर त्या अगोदर आपल्याकडं हे नाही, मी टाकतोय, मला कंपनीने दिलं आहे मोठून, ह्याचा रिझल्ट चांगला आहे. पेट्रोल क्लीनर म्हणजे पेट्रोल आपण टाकलं तर हे एक डबी टाकली ना, ही किती टाकायची माहिती का, कितीला एक टाकायची डबी, जवळपास 5 लिटरला एक डबी टाकायची अशा प्रकारे आहे. तर 5 लिटर आपण एक टाकली बॉटल, 5 लिटर म्हणजे काल टाकीच फुल केली होती आपण, तर टाकलं नव्हतं तर आता टाकली, त्याच्यामुळे ॲव्हरेज वाढते. तर चला, अशा प्रकारचं आहे. आता इथं पेट्रोल नाही टाकत, कारण कालच आपण UPच तिथल्यापेक्षा स्वस्त होतं म्हणून UPतच टाकलं होतं. बघा आईल किती गळते. चैनीचं काही आणि इंजिनचं काही अशा प्रकारचं आहे. चला, यांनी बाय बाय या सगळ्यांना म्हणून निघतो. मित्रांनो, तो पेट्रोल पंप सोडून फायनली हायवेला लागलो आहे आता. आणि आता आपला प्रवास हायवेनेच राहणार आहे. तर जेवायला आता 50 किलोमीटर झालं थांबूया असं माझं म्हणणं आहे. 50 नाही, कमीत कमी 30 किलोमीटर तरी चालवलं जेवायला थांबत नाही अशा प्रकारचे आहे. चलो मित्रांनो, तर जेवण करायला थांबलोय 12 वाजायच्या आसपास. तर अशा प्रकारे शेवभाजी, रोटे आणि काकडी वगैरे घेतली. चलो खाऊया. आत्ताच एक ॲक्सिडेंट झाला जबराट. गाईला एका 4 व्हीलरने उडवलं. इतका खतरनाक ना, मी कॅमेऱ्यात नाही, मी थांबलोच होतो रोडच्या कडेला. इतकी खतरनाक उडवलं ना. तो माणूस थांबतोय का, निघाला. MP 20. गाई जागेवरच गेली बहुतेक. तर तेव्हा बाबाचं बी सगळं अंजर पंजर डिल्लं झालं. गाडी चालूच होय नाही, कारण लागलं नाही तेच बरं आहे त्यांना. गाई तर जागेवरच गेली. मुंडकच पिळलं तिथं. हाय हाय जिवंत. इतकी खतरनाक ना भाऊ, मला वाटलं ॲक्सिडेंट झाला. आणि माझ्यासमोर गाई तिकडून त्या साईडवर उडून ह्या साईडला पडली. तर तिकडं जाऊन बघूया आपण काही लागलं का नाही त्या गाडीतल्यांना. गाई तर नाही वाचणार. इतका खतरनाक ॲक्सिडेंट लाईव्ह मी पाहिलाच. बघा इथं धडकलं बरोबर. भाई लगा तो नहीं ना आपको, अंदर किसी को? अंदर किसी को लगा नहीं ना? सेफ है ना? गाड़ी स्टार्ट हो जाती है. लई जबराची सगळ्यात अंजर पंजर दिलं झालं गाडीचं. गाईची अवस्था पाहूनच कळते. बहुत जोर से हुआ. गाय इस तरफ से अचानक आ गई ना. हाँ अचानक आ गई गाय. हाँ, नहीं गाय अचानक आ गई, इनकी भी कोई गलती नहीं है. तर चला मित्रांनो, आता काय करायचं. गाय तर जागेवर
इतकी खतरनाक ना. मी जस्ट खॉट कॅस वाजलं, मी मागं वळतोपर्यंत काही इकडून इकडं उचलून पडलेली दिसली मला. पण माझा कॅमेरा अभिमेरा ऑन नव्हता. मी एक पोस्ट टाकत होतो फेसबुकला तिथं थांबूनच. गाय जागेवर दगावली. पुढे हलत होती मगाशी, आता तर काहीच नाही. चला आता काय करू शकतो आपण. मित्रांनो, तो रोडचं काम लय खतरनाक आहे भाऊ. तुम्ही फोर व्हीलर असा काय असा भाऊ. आता त्यांची गाडी बिडी सगळी बंद पडली. गाडी चालू बी व्हायची नाही, इतके घाण डॅमेज झालंय. इम्पॅक्टच एवढा खतरनाक होता ना भाऊ. डायरेक्ट गाडी त्या साईडवर आहे ना, ह्या साईडला उचलून पडली. म्हणजे बघा किती, तिथनं तिकडून इकडं डायरेक्ट उचलून पडली अशा प्रकारे. मी इथंच उभा होतो ऐसा ही तो सेम. भाई यार तुम तो मेरे से आगे आ गए. मैं पेट्रोल पंप पे रुका था पीछे. रेवा में ही रुका था मैं. रेवा रेवा. ओके ओके चलो. किधर जा रहे हो तुम? उज्जैन उज्जैन. 590 किलोमीटर है. ओके ओके. आप कहाँ जा रहे हैं? मैं तो घर जा रहा हूँ वापस. महाराष्ट्र पुणे. ये कितना चल रहा है महाराष्ट्र के? हाँ बनारस. ओके. यही है ना. कौन है? मोस्टारी निकला है. टोपी वाला है क्या? हाँ. मित्रांनो तो भाऊ भेटलाय. व्हिडिओ बनाते हो क्या आप? उज्जैनला साध्या सायकली. वीडियो मित्रांनो तर आलोय आता कटनी पशी आजचा मुक्काम असेल. काल रेवा पशी होता, आज कटनी पशी असेल. तर डोंगर आले आता जवळ. हे पाहू शकता डोंगरात मगाशी सगळं फ्लॅट होता, आता डोंगर आहेत. ह्या बाजूला बी डोंगर आहे, ह्या बाजूला बी डोंगर आहेत. अशा प्रकारे आहे. हो 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 गाई जायची मित्रांनो. पुरणचं अवघडच आहे हो. मित्रांनो तर मी गेलतो ना त्यावेळेस नाही हे सर्व डोंगर हिरवगार होते एकदम टाकाटक मध्ये. पण आता सगळे हे झालेत, कुसाळ झाले. पाहू शकताय एक नंबर दिसत होतो. ती कपारी नाही का तशी झाली ती हिरवा असताना. त्याचा व्हिडिओ त्या ब्लॉगमध्ये पण असेल ते. अशा प्रकारे आहे चाललाय आपला प्रवास आता. डाकाव. मित्रांनो तर इकडं MP आल्यापासून नाही वेळ कडकडीत असा सूर्य दिसायला लागलाय. हवेत गारवा आहे अजून पण. आणि विशेष म्हणजे आता 4 वाजून 2 मिनिटं झाल्यात. आणि माझं टार्गेट काय असायचं माहिती का नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये 4 वाजले ना. 4 वाजल्याच्या पुढं मला जो पेट्रोल पंप भेटेल मी त्या पेट्रोल पंपावर थांबायचं नियोजन. 4 वाजायचे 4:30 वाजेपर्यंत. म्हणजे 5 वाजाय अंधार पडत तोपर्यंत टेंट वगैरे लावून ओकेमध्ये व्हायचं. पण आता इथं खडखडीत ऊनच पडलंय 4 वाजता. काल मी प्रवास केला 6 वाजता अंधार पडला. 1 तासाचा फरक आहे त्या साईडनी या साईड. हर हर महादेव. मित्रांनो तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत होतो बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा. ती पण पॅशन प्रो या गाडीवर पाहू शकताय. तर ती यात्रा पूर्ण झाली आणि आपण कायच्या दिशेने निघालोय. तर आज हा व्हिडिओ कशासाठी काढतोय मित्रांनो, आत्ता वाजलेत 5 आणि 5 वाजता एवढा सूर्य आहे. आता मी आहे MP मध्ये कटनी या ठिकाणी. जबलपूरपासून जवळपास 100 किलोमीटर पाठीमागे. तर ही आत्ता जी वेळ झाली ना ह्या वेळेस नाही मी तिकडं नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये असताना जागा हुडकून टेंट लावून पण टेंटमध्ये निवांत झालेलो असायचो. आणि इकडं अजून सूर्य आहे. इथं जवळपास 6 वाजता मावळतोय सूर्य. म्हणजे 1 तासाचा टाईम डिफरन्स आहे मित्रांनो. अशा प्रकारे इकडं आल्यावर
आपल्याला 1 तास एक्स्ट्रा भेटतोय गाडी चालवण्यासाठी. अशा प्रकारचा आहे आणि एकदम सुसाट असा हायवे NH30 हे पाहू शकताय. हा हायवे थोडक्यात म्हणलं ना तर ह्याच्यातला काही पोर्शन नाही वे काश्मीर टू कन्याकुमारी जो रोड आहे ना त्या रोडचा पार्ट आहे. अशा प्रकारचा हायवे एकदम कॉन्क्रीट रोड आहे, काय अडचण नाही आहे, अंतर कवर होते. आता इथनं मला अजून जवळपास 1050 किलोमीटर आहे घरी पोचायसाठी. आता किती दिवस लागतात काय माहीत नाही आहे. तर मित्रांनो, कोण कोण महाराष्ट्रातनं कुठनं व्हिडिओ पाहताय ते नक्की सांगा, आपली भेट झाली तर होईल. तर चला बाय बाय. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, फॉलो करायचे पॅशन प्रो गाडीवर. तुमचा भाऊ इतक्या लांब जाऊन आलाय, फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय. मित्रांनो, तर जबलपूरच्या अलीकडं 80 किलोमीटर एका पेट्रोल पंपावर थांबलोय. 5 वाजता थांबलोय. जरा व्हिडिओ वगैरे एडिट करायचे पाठीमागे राहिलेले ते करूया आणि मग हे करूया. इथंच हॉटेल पण आहे समोर, त्यामुळे इथंच थांबलोय. अशा प्रकारे इथं गाडी लावलेली. ते पेट्रोल पंपावर 107 रुपये पेट्रोल आहे इथं. तर ओके. मित्रांनो, तर टेंट लावलाय आता. तर ते म्हणलेले अंधार पडल्यावर लावा मालक, तर अंधार पडला मग टेंट लावलाय आता. अशा प्रकारे इथं टेंट लावलाय. हा पेट्रोल पंप आहे संस्कार पेट्रोलियम स्लिमनाबाद असा प्रकारे हे पेट्रोल पंप आहे अख्खा. आणि इथं टेंट लावलाय, इथंच गाडी लावली. अशा प्रकारे ऑफिस आहे. तर चला थोड्या वेळ बसतो, मग जेवण करू. जेवण काय तिथं हॉटेल आहे, इथं जेवण पण करूया आज. मित्रांनो, तर ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो ना तिथंच एक शुद्ध शाकाहारी जेवणाचं हॉटेल होतं. तर त्या हॉटेलमध्ये जेवण करतो. इथं पाहू शकताय डाळ तडका घेतला आहे. त्यांना तेच सांगितलं तर लईच तेज केलं, एकदम जाळच कळलं असा तेज केला आहे बहुतेक. पाहूया कसं होतंय, लागतंय काय होतंय, खाऊन सांगतो. नाही हो गया मित्रांनो, बघा कसं आहे. हा खाऊन सांगतो कसं लागतंय तुम्हाला, तिखट आहे का नाही. हा, एक ग्लास खाऊन सांगतो मी. ठीक आहे मित्रांनो, तर जेवण वगैरे आलं आता टकाटकमध्ये. तुम्ही पाहिलं किती तिखट केलं होतं. पोटात आगा व्हायला लागली, माझ्या पोटात आगा व्हायला लागली, इतकं तिखट केलं होतं. त्याला म्हणलं अरे थोडं तेज करतं, त्यांनी एवढं तिखट दिलं होतं ना. बस लय गार आहे आता इथं. 60 डिग्री टेम्परेचर आहे 2 वाजायच्या पुढं. तर बघूया कसं होतं. एकदा झोपलं की झोपल्यावर नाही गाय लागत, झोपस्तोपर्यंतच गाय लागते, मग एकदा कम्फर्टेबल होते माणूस. ओके चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चलो.